प्रसंग आठवला की एक राजा एकदा शिकारीला निघालेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये तो आपल्या प्रधानाला म्हणतोय आपण उद्या सकाळी शिकारीला जाऊया. प्रधान आहे राजा, त्याचे सेवक शिकारीला जाण्यासाठी तयार होत आहेत. सकाळी तो आपली तलवार काढतोय आणि त्या तलवारीला धार द्यायला लागतोय आणि धार देत असताना त्या राजाच्या बोटाची करंगळी जी आहे कापली. तर अशा परिस्थितीमध्ये तो प्रधानाला म्हणतोय की प्रधानजी माझ्या बोटाची करंगळी कापली. प्रधानजी म्हणतात जे घडलं ते चांगलं घडलं. राजाला राग येतो, म्हणतो की माझी करंगळी कापली गेली आणि हा प्रधानजी म्हणतो की घडलं ते चांगलं घडलं. लगेच आदेश देतो की याला तुरुंगात टाका, याला तुरुंगात टाका. आणि मग प्रधानजीला तुरुंगात टाकून हा स्वतः शिकारीला जातो आणि शिकारीला गेल्यानंतर त्या ठिकाणी एका झाडावरती बसून शिकारीची वाट पाहू लागतो. तेवढ्यात तिथं शिकार तर येत नाही, पण काही आदिवासी लोक येतात आणि त्या राजाला पकडतात. ते म्हणतात की उद्या सकाळी आम्हाला एक बळी द्यायचा होता, चांगला बळी आम्हाला भेटला, उद्या सकाळी आम्ही बळी दिला. पकडून त्या राजाला त्या बळीच्याच ठिकाणी नेलं जातं. त्याला आंघोळ वगैरे घालायची सुरुवात करतात. आंघोळ घालत असताना जाणवतं की त्याची करंगळी जे कापली गेलेली आहे. आणि त्यावेळेस मग ते आदिवासी म्हणतात की असं जगत असलेली व्यक्ती आम्हाला बळी म्हणून चालत नाही आणि याला सोडून दिलं जात. राजा म्हणतो जे घडलं ते चांगलं घडलं. प्रधानजींनी जे म्हटलेलं होतं की घडलं ते चांगलं घडलं, त्याला त्याची चूक कळते आणि म्हणतो लगेच जाऊन आपण प्रधानजीला सोडून द्यायचं. लगेच राजवाड्यात देतो आणि आज्ञा देतो ते प्रधानजीला सोडून द्या आणि माझ्या समोर घेऊन या. प्रधानजीला सोडून त्याच्या समोर आणलं जातं. राजा म्हणतो प्रधानजी असं असं झालं, मी माझी चूक झाली, मी तुम्हाला तुरुंगात टाकलं. प्रधानजी म्हणतात जे घडलं ते चांगलंच घडलं. का? जर मी तुमच्या बरोबर असतो तर त्यांनी तुम्हाला सोडलं असतं. सांगायचं तात्पर्य हे की या ठिकाणी ज्या काही घटना घडतात कधी कधी आपण विचार करत असतो हे मला वाईट घडलं, ते असं घडलं, ते तसं घडलं. चिंता सोडून द्यायची आणि एका चांगल्या गोष्टीला आपण सुरुवात करतो आहोत, त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी चांगलं होईल आणि त्या दृष्टिकोनातून आपण आयोजन करू. तुम्ही सगळे या ठिकाणी आलात, एवढं मोठं भव्य अशा पद्धतीचं आयोजन केलं, खरंच आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. सर नमस्कार. नमस्कार. मी PM न्यूज मुख्य संपादक किशोर सोनवणे. मी आपल्याला असं संबोधित करतो की सुवर्ण शांती महाविद्यालयाच्या वतीनं जो हा कार्यक्रम आज उपस्थित केलेला आहे, या कार्यक्रमाच्या संदर्भात तुम्हाला काय म्हणता येईल, काय सांगता येईल? सुवर्णलता गांधी महाविद्यालय वैराग यामध्ये आज या ठिकाणी 1999 ते 2000 या कालखंडात जी बॅच आहे विद्यार्थ्यांची, त्या बॅचने या ठिकाणी आज हा स्नेह मेळावा जो आहे तो आयोजित केलेला होता. उत्स्फूर्तपणे या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हा स्नेह मेळावा जो आहे तो आयोजित केला. साधारणपणे 8-10 दिवसापूर्वी आवारे नावाचे विद्यार्थी मला येऊन भेटले आणि त्यांनी हा कार्यक्रम अशा पद्धतीने आम्हाला घ्यायचा आहे असं या ठिकाणी माझ्यासमोर भावना व्यक्त केली. आणि मग मी त्यांना परवानगी दिल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आज उत्स्फूर्तपणे हा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी या महाविद्यालयाचे जे काही विद्यार्थी आहेत 1999-2000ची बॅचची ते जवळजवळ महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये विखुरले गेलेले विद्यार्थी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आले. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर ते आज काय करतायत, पुढे जाऊन त्यांना काय करायचं आहे, महाविद्यालयासाठी त्यांची जी काही भावना आहे महाविद्यालयाच्या प्रती ती त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. त्यामुळं आज हे महाविद्यालयाचं वातावरण जे आहे ते एक वेगळ्याच उंचीवरती जाऊन पोहोचलं अशा पद्धतीनं मला वाटतं आहे. आणि या विद्यार्थ्यांनी हा उत्स्फूर्तपणे घडवून आणलेला जो कार्यक्रम आहे तो आम्हा सर्वांनाच आनंद देऊन गेला. या विद्यार्थ्यांनी अशाच पद्धतीनं दरवर्षी हा कार्यक्रम घ्यावा अशी मी अपेक्षा जी आहे या विद्यार्थ्यांकडून व्यक्त करतो. त्यांनी या महाविद्यालयामध्ये येऊन
या ठिकाणच्या शिक्षक शिक्षिकेत कर्मचाऱ्यांचा सत्कार केला, महाविद्यालयाला मूर्ती जी आहे सरस्वतीची मूर्ती भेट दिली, त्याही बद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. हा कार्यक्रम इथे सर्वांनी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी जे काही आपापसातून वेळ तो काढलेला आहे आणि आम्ही तर वेळ काढलाय, त्याचबरोबर जे शिक्षकांनी आमच्यासाठी आज वेळ दिलेला आहे त्यांचा अमूल्य वेळ, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आल्या नाहीत त्यांनी देखील येण्याचा प्रयत्न करावा, कारण ही भेट ही कधी आपली शेवटची असू शकते. त्यामुळे आपल्याला आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कधी भेटू शकेल आणि पुन्हा भेटेल की नाही याची शाश्वती नाहीये. त्यामुळे आलेला वेळ आलेला प्रसंग हा पुन्हा येणार नाही. आणि आपण जर म्हणू की आज आम्ही या कार्यक्रमाला आज हजर नाही झालो, पुन्हा कधीतरी येऊ, पण हा प्रसंग पुन्हा आपल्याला ही वेळ पुन्हा मिळणार नाही. त्यासाठी मी पुन्हा आता जे काही विद्यार्थ्यांना त्यांना पुन्हा येण्याची मी स्वतः आगंतुकाशी भेट देण्याची अशी इच्छा करते आहे. आणि पुन्हा असाच कार्यक्रम या कॉलेजने करावा आणि आम्हाला पुन्हा असं आमंत्रण द्यावं अशी मी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. आज आमच्या 1999-2000 या बॅचने जे आम्ही महाविद्यालयामध्ये शिकायला होतो त्या महाविद्यालयांच्या बॅचचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचे स्नेह मेळावा कार्यक्रम या ठिकाणी विशेषतः आमचे आवारे सर आणि वैरागमधील टीम यांनी या ठिकाणी अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि त्याला प्रतिसाद म्हणून आमच्या बॅचचे बरेचसे विद्यार्थी आमच्या विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्या. आणि जे काय आपण 1999-2000 कॉलेज जीवनामध्ये जे काय आपण घडलेले प्रसंग असतील किंवा काय आठवणी असतील, काय म्हणजे गमती असतील त्या एकमेकांमध्ये शेअर केल्या. आणि आता मागाशी आमच्या एका मॅडमने सांगितलं की आमची मुलांची तुमची भेट होती, परंतु आमच्या मुलींची ही भेट ही अतिशय म्हणजे दुर्मिळ अवस्थेत या ठिकाणी झालेली आहे. आणि यासाठी हे जे आयोजक आहेत या सर्वांचं त्यांनी आभार मानलेला आहे. आणि मीही या ठिकाणी विशेषतः आमचे शिवाजी आवारे सर आणि त्यांचे वैरागमधील सर्व सहकारी यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.